लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये पुन्हा एकदा जमा होण्यास सुरुवात झाली आणि लाडक्या बहिणींमध्ये एकच सुख आणि समाधानाचे वातावरण झाले। कारण अनेक महिलांचं मत होतं की आम्हाला योजनेतून वगळलंय का। अनेक लाडक्या बहिणी चिंतेत होत्या की आता आम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही। परंतु आम्ही वारंवार सांगत होतो की लाडक्या बहिणींनो वितरण कमी झाले आहे, नवीन लेख शीर्षकाखाली लाडकी बहीण योजना काम करते, त्यासोबतच 2 हप्त्यांचे एकत्रित वितरण, अशा अनेक बाबींमुळे वितरणास विलंब होत आहे। परंतु तुम्ही पात्र असल्यास आणि तुम्ही ही केवायसी केली असल्यास तुमचे पैसे नक्कीच जमा होतील आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल एकाच दिवसांमध्ये 1500 मार्चचे आणि 1500 एप्रिलचे असे 3,000 रुपये जमा झाले। आता हे पैसे नक्की कोणत्या महिलांना आले आणि उर्वरित महिलांना देखील कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत, वितरणाची अपडेट काय, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपले पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 22 तारखेला वितरण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। आपण पाहिलं होतं की या संदर्भात 2-3 दिवसांपूर्वी एक GR आला होता, ज्या GR नुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरणाबाबतचा GR होता आणि त्यामुळे त्या हप्त्यानुसार किंवा त्या GR नुसार मार्च महिन्यासाठी आणि एप्रिल महिन्यासाठी 730 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आला होता। आणि ज्या SC समाजातील अर्थातच अनुसूचित जातीमधील ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरती काल दुपारपासून हे वितरण सुरू झाले। काल साधारणपणे 11:30 पावणे 12च्या आसपास लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आणि त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरण झाले। आणि त्याच महिलांना ज्यांना 1500 रुपये आले होते त्या सर्व महिलांना संध्याकाळी परत 4:30-5च्या आसपास पुन्हा एकदा 1500 रुपये असे मार्च आणि एप्रिल दोनही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये त्यांच्या देखील खात्यावरती जमा झाले। कारण SC समाजासाठी ज्या ज्या महिला आहेत त्यांना वितरण झाले नव्हते, कारण अनुसूचित जाती आहेत। आणि आता आपण पाहिलं की नवीन लेखशीर्षानुसार जी महिला ज्या प्रवर्गातून येते त्याच प्रवर्गासाठी असणाऱ्या निधीमधून तिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करायचा, अशा संदर्भात त्या ठिकाणी सरकारच्या वतीने निर्णय घेतला गेला आहे। आणि म्हणूनच अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना योजनेचे पैसे आले नव्हते, परंतु त्यांना देखील काल हे वितरण पार पडले। त्यासोबतच आज देखील वितरण सुरू राहणार आहे आणि आज देखील महिलांना पैसे येणार आहेत, त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका। आजही ज्या SC समाजातील महिला आहेत किंवा ज्या इतरही समाजातील काही महिला आहेत ज्या चुकून त्यांना योजनेचे वितरण झाले नव्हते, त्यांच्या खात्यावरती आज देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका, तुम्हाला आज 3,000 रुपये नक्की येतील। आता अजूनही अनेक प्रवर्गातील महिला प्रलंबित आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र आहे, आम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे देखील आले आणि आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून KYC देखील योग्य केली आहे, तरी देखील आमचे योजनेचे पैसे का जमा झाले नाही। तर याबाबत देखील आज अधिकची स्पष्टता येणार आहे, कारण आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा वितरण केले जाणार आहे। त्यासोबतच आता ज्यांना पैसे येणार नाहीत, म्हणजे आता जो हप्ता संपेल, जेव्हा वितरण संपूर्णपणे थांबेल आणि ज्या ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांनी समजून घ्या, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अटीमध्ये कोणत्या ना कोणत्या निकषामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलं आहे आणि म्हणून तुमचे योजनेचे पैसे यापुढे कधीही येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी असणार आहे आणि तुम्ही कदाचित या योजनेपासून अपात्र झाले असणार आणि म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्च एप्रिल दोनही महिन्यांचे हप्ते हे वितरण आता पूर्ण होणार आहे। ज्या ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये येतील त्या सर्व महिलांना एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये येणार आहे, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही। मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे ज्या ज्या महिलांना मिळतील त्यांना लक्षात घ्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधील सर्व अटी निकषांमध्ये पात्र असल्यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ अशाच पद्धतीने यापुढे देखील सुरू राहणार आहे। तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का नाही नक्की कमेंट करून सांगा। तुमचा प्रवर्ग कोणता आहे आणि तुमचे गाव किंवा तालुक्याचे नाव देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा, जेणेकरून किती महिलांना अजूनही वितरण बाकी आहे हे आपल्या लक्षात येणार आहे। इतरही प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला ही व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।